फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज विच एक्सरसाइज 3.2a. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता 3.2 मध्ये ए मध्ये आपले किती क्वेश्चन झालेले आहेत? अप टू क्वेश्चन नंबर फर्स्ट जे आहे टोटल 25 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघणार नाही का, पाठीमागचे 9 व्हिडिओ झालेले आहेत इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे. ठीक आहे. जर 9च्या 9 व्हिडिओ तुम्ही एकदम व्यवस्थित जर बघितला असेल ना, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला फिक्स समजणार. म्हणजे इंडेफिनाइट इंटिग्रेशन तुम्हाला असं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. कारण मी फर्स्ट व्हिडिओ पासूनच बेसिक फॉर्म्युले सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि मॅथ्स 1 चा ट्रिगोनोमेट्री चॅप्टर हा मी क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. तिथे सगळं मी अलाइड अँगल वगैरे सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. मॅथ्स 1 चा ट्रिगोनोमेट्री फंक्शन ऑल झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रिगोनोमेट्री फंक्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते युज करावे लागतील. ठीक आहे. तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं बघा व्हॉट्सअप लिंक आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप लिंक वर क्लिक करा, तिथून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजेल ना आपलं लेक्चर किती वाजता असतं. ओके. आणि अभ्यास मला दाखवतात काय जण दाखवतच नाही. आणि असं करू नका की नाही का स्टार्टिंगचे 5 मिनिट व्हिडिओ बघताय त्याच्यानंतर लेफ्ट होताय, असं चालणार नाही रे. मग असे स्टुडंट नंतर ना टिकणार नाही 12th स्टँडर्डला. ठीक आहे. स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा. ठीक आहे. चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता ते ऑल जे क्वेश्चन होते ते सबस्टिट्यूशन मेथडचे होते. आता क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. काय बोललो मी? ट्रिगोनोमेट्रीच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. सो आता बघा इथं काय काय आहे? cos 3x मायनस cos 4x. बघा तुम्ही 11th स्टँडर्डला सम इंटू प्रोडक्टचा सम नाही का फॉर्म्युला शिकलाय, सम इंटू प्रोडक्ट. बघा हे जे आहेत ना हे दोन फंक्शन आहेत. सम म्हणजे दोन्ही सम आहेत. ओके. सम म्हणजे कसं ऍडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, सम इंटू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे तुम्हाला. सो दोन्ही साईडला काय कॉस आहे. सो कॉस ए मायनस कॉस बी चा फॉर्म्युला काय आहे हे लिहून घ्या. तुम्ही आताच लिहून घ्या. जर दोन्ही साईडला कॉस आहे मध्ये मायनस आहे, सो दॅट टाइम मायनस येणार. ठीक आहे. मायनस ट्वाइस ऑफ साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2. ठीक आहे. हे दिसतंय का तुम्हाला तिथे? येस दिसतंय. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. तुम्हाला इथं बघा क्वेश्चन काय विचारलाय? cos 3x मायनस cos 4x विचारलाय. ठीक आहे. हा क्वेश्चन विचारला cos 3x मायनस cos 4x विचारलाय. सो त्यावेळेस cos a मायनस cos b चा फॉर्म्युला हा आहे ना -2 साइन आणि साइन फंक्शनला एकदा प्लस करा डिवाइड बाय 2 करा, एकदा मायनस करा डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे. इझी आहे. त्याच्यानंतर ना हा झाला सम इंटू प्रोडक्ट. आता समजा माझा फंक्शन असं आहे, काय आहे? साइन ए ओके प्लस साइन हा बी इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय येणार? दोन्ही साईडला साइन आहे, सो दॅट टाइम 2 इंटू साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन इंटू कॉस येणार. ठीक आहे. जर साइन ए मायनस साइन बी असलं असतं, जर इथं मायनस असलं असतं तर पहिलं कॉस आला असतं मग साइन आलं असतं. ठीक आहे. जर इथं साइन ए प्लस साइन बी दॅट टाइम पहिलं साइन येणार, मग नंतर ना कॉस ए मायनस बी. हा फॉर्म्युला हेडिंगला लिहून घ्या. ठीक आहे. असलं कोण सांगत नाही बसणार, डायरेक्ट सॉल्व्ह करायला पटापटा सॉल्व्ह करणार मी. ओके. म्हणजे 12th स्टँडर्ड अशी स्ट्रेंथ आहे तिथे 11th तुम्हाला न सांगता डायरेक्ट शिकवलं जातं. ठीक आहे. पण इथं कसं आहे आपला जो काही चॅनल आहे तुम्हाला सगळं बेसलाईन वर सगळं सांगतोय मी. ठीक आहे. सो बघा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. सो आता मी स्टार्ट करतो. जस्ट बघा आता इंटिग्रेशन ऑफ ओके cos 3x मायनस cos 4x हा a आणि हा b. सो -2 ओके इथं काय ना साइन 3x प्लस 4x डिवाइड बाय 2 ओके इंटू इथं मल्टिप्लिकेशन येणार, परत इथं साइन येणार पण मायनसचं चिन्ह येणार. ठीक आहे. साइन सो 3x मायनस 4x अपॉन 2 ओके होल डिवाइड बाय सो साइन 3x प्लस साइन 4x ह्याचा फॉर्म्युला काय येणार? 2 साइन 3x प्लस 4x ओके आणि हे डिवाइड बाय 2 इंटू कॉस येणार. ठीक आहे. आता फॉर्म्युला सांगितला साइन इंटू कॉस येणार 3x मायनस 4x अपॉन 2 ओके ब्रॅकेट कंप्लीट dx. सो खाली काय येणार?
इंटिग्रेशन, सो 2 2 कॅन्सल. ओके, हा मायनस तर मी बाहेर काढतो. बघा हा मायनस मी बाहेर काढला, मग राहणार काय साइन 3x प्लस 4x दॅट इज किती 7x बाय 2. काय येणार 7x बाय 2 इंटू, नीट लक्ष द्या, साइन 3x मायनस 4x अपॉन 2 म्हणजेच काय येणार साइन 3x मधून म्हणजे 4x मधून 3x गेले, राहिले किती 1x राहिले, पण निगेटिव्ह 1x राहणार. 4 मधून 3 गेले, राहिले 1, पण मायनस 1 राहणार. सो मायनस 1x, सो मायनस x बाय 2 येणार. ठीक आहे, जर साइन मायनस थिटा असेल तर आपण काय लिहितो मायनस साइन थिटा लिहितो. हे माहिती तुम्हाला, साइन मायनस थिटा दॅट इज मायनस साइन थिटा. सो हा जो मायनस आहे हा बाहेर घेणार मी. ठीक आहे, ते नंतर बघता येईल. इथं साइन 7x बाय 2 येणार, हे पण मान्य तुम्हाला. साइन बघा साइन 7x बाय 2 येणार इंटू कॉस मायनस x बाय 2 येणार इथं पण. ओके, कारण 4x मधून 3x गेले, 1x राहणार, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो कॉस मायनस थिटा काय झालं, कॉस मायनस थिटा काय येतो दॅट इज कॉस थिटा येतो. कॉस मायनस थिटा, अँगल जर निगेटिव्ह असेल कॉसला तर फक्त पॉझिटिव्ह कॉस थिटा येणार. ठीक आहे, हे कन्सेप्ट लक्षात राहू दे, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, टाइम बघू दे किती झालं. तो संपत आले, पटकन स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगताय. बघा 7x साइन 7x साइन 7x कॅन्सल. सो साइन मायनस थिटा दॅट इज हे मायनस बाहेर येणार. ओके, पण याचा मायनस नाही बाहेर येणार, याचा फक्त कॉस x बाय 2 राहणार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. हा, आता काय काय राहते बघा. सो आय इक्वल टू काय राहणार आहे, फर्स्ट वाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो आय इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथं काय येणार साइन मायनस x बाय 2 आहे, सो मायनस साइन x बाय 2 येणार. ठीक आहे, हे तर लक्षात राहावं लागेल तुम्हाला. ओके, इथं dx लिहितो, वाटलं तर तुम्ही इथं रिझन लिहू शकता. रिझन काय येणार साइन मायनस थिटा विच इज इक्वल टू साइन थिटा मायनस साइन थिटा, आणि कॉस मायनस थिटाला काय लिहू शकता तुम्ही कॉस थिटा. रिझन लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, हे असं लिहू शकता रिझन पुढं. ओके, सो कॉस मायनस x बाय 2 सो कॉस x बाय 2 येणार. ओके, सो मायनस मायनस कॅन्सल, सो प्लस येणार तिथं. ठीक आहे, सो आता काय येणार, आता इंटिग्रेशन ऑफ साइन बाय कॉस इज नथिंग बट व्हॉट tan x बाय 2 dx. सो तुम्हाला हे माहिती, इंटिग्रेशन ऑफ tan काय येतं लॉग ऑफ सेक येतं, लॉग ऑफ. सो इंटिग्रेशन ऑफ tan लॉग ऑफ मॉड ऑफ सेक दिस अँगल x बाय 2. ओके, पण नीट लक्ष द्या, सेकचा कोइफिशियंट काय आहे. सो सेकचा कोइफिशियंट बघा, सॉरी सेक x बाय 2 आहे ना, x बाय 2 आहे. सो म्हणजे हे असं आहे, समजतंय का. ऍक्च्युली x बाजूला आहे आणि त्याचा x चा कोइफिशियंट 1 बाय 2 आहे. मग आता मी काय करणार हे नीट समजून घ्या. तर इंटिग्रेशन काढत असताना x चा कोइफिशियंट आपण डिनॉमिनेटरला लिहितो. इंटिग्रेशन काढताना x चा कोइफिशियंट डिनॉमिनेटरला लिहितो. सो काय येणार 1 बाय 2 येणार, x चा कोइफिशियंट 1 बाय 2 येणार. ठीक आहे, जर समजा साइन 3x आहे. ओके, जर मला इंटिग्रेशन ऑफ साइन 3x काढायचं आहे, मग त्याचं इंटिग्रेशन ऑफ साइन 3x काय येतं दॅट इज असं येतं मायनस कॉस 3x. ओके, इंटिग्रेशन ऑफ साइन सांगितलंय मी, मायनस कॉस येतो. सो मायनस कॉस 3x, पण x चा कोइफिशियंट 3 आपण खाली लिहितो. ठीक आहे, x चा कोइफिशियंट विसरू नका. ओके, कोणता पण फंक्शन असू दे, फंक्शनच्या अँगलला जर कोइफिशियंट असेल तर त्यावेळेस आपण डिनॉमिनेटरला लिहितो. सो हा 2 वर जाणार, हा 2 वर जाणार. सो म्हणजे काय होणार 2 लॉग ऑफ मॉड ऑफ से x बाय 2 प्लस c. आले का आन्सर असं. येस, दिस इज युअर फायनल आन्सर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आय इक्वल टू, आज पण मी तुमचे 5 क्वेश्चन घेतो. ठीक आहे, जेणेकरून हळूहळू सिलेबस कव्हर होईल. किती क्वेश्चन आहे टोटल, जास्त क्वेश्चन आहे, जास्त क्वेश्चन आहेत, क्वेश्चन खूप आहेत, प्रॅक्टिस करावं लागेल रेग्युलर ना. क्वेश्चन नंबर सेकंड वाला बघा, सेकंड वाला. आता इथं काय करायचंय, सेकंड थर्ड, अच्छा सेकंड आणि थर्ड एकदम सिमिलर आहे. ठीक आहे, जवळपास तर सिमिलरच आहे. आता बघा अँगल मध्ये काय काय दिसते तुम्हाला. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए आहे. ठीक आहे, बघा ह्याचा जो काही डिनॉमिनेटर आहे
तो साइन एक्स मायनस ए आहे आणि ह्याचा जो डिनॉमिनेटर इथं न्यूमरेटर मध्ये अँगल मध्ये बघा कॉस अँगल एक्स आहे फक्त, ठीक आहे. इथं ए आहे का? इथं एक्स मायनस ए आहे. इथं ए आहे का? नाही. मग मी काय करतो बघा ऍडजस्टमेंट. सो आता इथं आहे ना कॉस अँगल मध्ये तर एक्स होता बरोबर. इथं काय रे? इथं मायनस ए आहे, ठीक आहे. इथं साइन एक्स मायनस ए ऍज इट इज, ठीक आहे. पण कॉस एक्स हे ऍज इट इज दिलंय, पण इथं मायनस ए. मग मी काय करतो, एक काम करतो, मायनस ए लिहितो. ओके, एक ब्रॅकेट कॉस एक्स मायनस ए लिहितो. मायनस ए मी एक्स्ट्रा लिहिलाय ना, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्याला कॅन्सल करण्यासाठी मी प्लस ए लिहितो, ठीक आहे. हे झालं ऍडजस्टमेंट. ओके, ह्याला काय म्हणणार तुम्ही? ऍडजस्टमेंट म्हणणार, ठीक आहे. हे तर तुम्हाला अशीच दिलं असेल. येस, अशीच दिलेलं आहे. सो आता काय करणार बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का? कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? जर माहित नसेल तर वर लिहून घ्या. सो कॉस ए प्लस बी, तर त्याचा फॉर्म्युला काय तो? कॉस ए इंटू कॉस बी. आता इथं प्लस आहे ना, मग इथं मायनस द्या, ठीक आहे. जे इथं मायनस असेल ते इथं प्लस द्या. फक्त कॉसच्या बाबतीत, साईनच्या बाबतीत तसं नाहीये, ठीक आहे. मला तर ऑल फॉर्म्युले लर्न आहे. कोणते पण तुम्ही फॉर्म्युला सांगू शकता, मी म्हणजे ऑन दी स्पॉट मी सांगू शकतो फॉर्म्युले, ठीक आहे. एवढी प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. ओके, सो इथं काय प्लस आहे, मग इथं मायनस येणार. सो इथं पण साइन ए फंक्शन येणार आणि इथं साइन बी येणार, ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षातच पाहिजे. सो कॉस ए म्हणजे काय आहे तुमचं? एक्स मायनस ए. ओके, आणि बी म्हणजे ए, ठीक आहे. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा कॉस ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे ए, ओके, सेकंड टर्म. हे लक्षात ठेवा. सो कॉस कॉस येणार, कॉस पहिलं हे येणार, कॉस हे येणार, नंतर मायनस साइन हे येणार, साइन हे येणार, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सगळे टर्म एक्सप्लेन करायचं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. एक्सप्लेन करायचं फक्त डिफिकल्ट असतं. सो कॉस ए म्हणजे हे एक्स मायनस ए आणि कॉस ए येणार, ठीक आहे. कॉस ए इंटू कॉस बी, बी म्हणजे ए आहे इथं, ठीक आहे. प्लस ए तर इथं मायनस येणार, ठीक आहे, ऑब्विसली. सो इथे येणार साइन काय येणार? साइन पहिला एक्स मायनस ए येणार आणि साइन साइन बी, बी म्हणजे काय? साइन बी म्हणजे ए येणार, ठीक आहे. अपॉन साइन एक्स मायनस ए, ठीक आहे. इथे येणार डी एक्स. चला आता एक काम करतो, हे याच्या बरोबर डिवाइड करतो आणि ही टर्म याच्या बरोबर डिवाइड करतो, म्हणजे स्प्लिट करतो, ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ काय येणार? कॉस एक्स मायनस ए कॉस ए, ओके, अपॉन साइन एक्स मायनस ए. हे याच्या बरोबर डिवाइड केलं, मायनस तसं. आता हे याच्या बरोबर डिवाइड करतो, साइन एक्स मायनस ए साइन ए, ओके, इंटू साइन ए अपॉन साइन एक्स मायनस ए, ठीक आहे. इथं बाहेर डी एक्स. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, पटकन लवकर काढा आणि फॉर्म्युले लिहून घ्या, नाही का, बाजूला लिहा किंवा वर लिहून घ्या, ठीक आहे. चला झालं. आणि अभ्यास मला जे दाखवतात ना, मी त्यांनाच हेल्प करणार आहे बोर्डाला, ठीक आहे. तुम्हाला वाटतंय की नाही का मला काय आयएमपी माहिती नसतात वगैरे, आयएमपी आपल्याला माहिती असतात. जर तुम्ही मला अभ्यास दाखवत नसेल तर नंतर मी तुम्हाला हेल्प नाही करणार. नंतर मी तुम्हाला डायरेक्ट म्हणणार तुम्ही कोण. जर मी तुम्हाला ओळखत असून सुद्धा मी बोलणार तुम्ही कोण, मग तुम्ही गेले कामातून माझ्याकडून, ठीक आहे. सो त्यावेळेस आपण रिस्पॉन्स नाही करणार, त्यावेळेस आपण कोणाला भाव नाही देणार एवढं, ठीक आहे. ऍटिट्यूडला ऍटिट्यूड, ओके. जो चांगला त्यासाठी चांगला. हा आता इथे काय ना, आय इक्वल टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन मी आतमध्ये देतो. सो कॉस बाय साइन म्हणजेच काय? कॉस बाय साइन म्हणजे हे कॉस ए तसाच, ओके, इंटू कॉस आणि साइन. कॉस अपॉन साइन म्हणजेच काय? कॉट एक्स मायनस ए, ओके, आणि हे डी एक्स पुढे देतो, ओके. चला आता पुढं मायनस तसाच, इंटिग्रेशन ऑफ बघा साइन आणि साइन कॅन्सल, सो फक्त साइन ए राहिला आणि डी एक्स राहिला, ठीक आहे. हे रफ करतो, इझी तर होतं. कॉस अपॉन साइन दॅट इज कॉट येतो, ठीक आहे. आता काय ना,
चला सांगा पटकन. आता कॉस ए हे कॉन्स्टंट टर्म आहे. सो हे कॉन्स्टंट आहे बघा, ए कॉन्स्टंट आहे. सो इंटिग्रेशनच्या बाहेर कॉस ए इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स मायनस ए डी एक्स. आता तुम्ही बोलला कॉट इथे ए आहे, मग हा पण कॉन्स्टंट आहे. नाही, त्याच्यासोबत फंक्शन आहे ना, सो हे कॉन्स्टंट नाही. ठीक आहे. सो मायनस साइन ए हे कॉन्स्टंट आहे. सो साइन ए बाहेर. मग इंटिग्रेशन ऑफ काय राहणार, डीएक्स. डीएक्स म्हणजेच काय, 1dx राहणार. ठीक आहे, हे असं आहे. सो कॉस ए तसाच. आणि इंटिग्रेशन ऑफ कॉट माहिती तुम्हाला काय असतं, इंटिग्रेशन ऑफ कॉट दॅट इज लॉग ऑफ साइन एक्स येतं. लॉग ऑफ साइन एक्स. पण एक्स म्हणजे काय, एक्स मायनस ए. एक्स मायनस ए. ठीक आहे. किंवा मी याला मॉड टाका किंवा स्क्वेअर ब्रॅकेट टाका. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. सो साइन ए तसाच. इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतं, डीएक्स येतं. सॉरी, इंटिग्रेशन ऑफ 1dx काय येतं, दॅट इज एक्स येतं. सो इथे ना एक्स प्लस सी. आता हा एक्स पुढे पण लिहू शकता तुम्ही, तुमच्यावर डिपेंड करतो कुठे लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, हे आन्सर येणार आहे आपलं. आलं कायच, मायनस यस डन. हेच आन्सर आलेलं आहे. आणि एक्स त्यांनी पुढे लिहिलाय, चालेल. तुम्हाला तसं लिहायचं तसं लिहून देतो मी तुम्हाला. साइन ए इंटिग्रेशन ऑफ 1 एक्स येतं, साइन ए तसंच. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. नाव आता थर्ड वाला क्वेश्चन बघा. थर्ड वाल्यामध्ये पण तुम्हाला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. ठीक आहे, थर्ड वाला बघा क्वेश्चन काय आहे. सो जरासं मी हळू घेतो. ठीक आहे, वाटलंच तर एक क्वेश्चन कमी घेतो, पण व्यवस्थित सांगतो. ठीक आहे. सो बघा आता आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन तसाच येणार. ठीक आहे, इथं काय कॉस एक्स प्लस बी आहे. ठीक आहे, बघा इथं एक्स मायनस ए अँगल आहे आणि ह्याचा अँगल एक्स प्लस बी आहे. मग मला खालचा जो डिनॉमिनेटरचा अँगल जो आहे तो मला वर पाहिजे. कुठं पाहिजे, हाच अँगल मला वर पाहिजे, जेणेकरून ते कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो काय करणार बघा, नीट लक्ष द्या. एक्स मायनस ए आहे. ठीक आहे, हे मान्य करा तुम्ही. एक्स मायनस ए ऍज इट इज आहे. ठीक आहे, मग मी एक काम करतो, प्लस बी लिहितो आणि मायनस बी लिहितो. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून प्लस बी एक्स्ट्रा लिहिलाय आणि ह्याला कॅन्सल करण्यासाठी मायनस बी लिहिलाय. ठीक आहे, म्हणजेच मी ह्याला असं लिहू शकतो का रे बघा, ह्याला मी असं लिहू शकतो का, एक्स तसाच. ठीक आहे, सो मायनस ए मी नंतर लिहितो, पहिलं प्लस बी लिहितो. ओके, मग मायनस ए नंतर लिहू शकतो, मायनस बी नंतर लिहितो. ठीक आहे, सो एक्स प्लस बी लिहितो मी पहिलं आणि यांच्यातून मी मायनस कॉमन काढतो. सो ए प्लस बी होणार. ओके, असं लिहू शकतो का, ह्याला मी पहिलं असं लिहिलं, मग ह्याला मी असं लिहिलं, म्हणजेच ह्या टर्मला मी असं लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं ऍडजस्टमेंट. सो मी डायरेक्ट लिहितो, इथं डायरेक्ट लिहितो एक्स प्लस बी मायनस. ठीक आहे, डायरेक्ट लिहिलंय एक्स प्लस, अच्छा काहीतरी राहिलं ना, तर बी, अच्छा ए येणार ना, ए प्लस बी येणार, ए प्लस बी. ठीक आहे, इथे येणार dx. ठीक आहे, ऍडजस्टमेंट मी असं करू शकतो. आता साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय तो रे, तुम्हाला माहिती आहे. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. काय आहे तो फॉर्म्युला, साइन ए इंटू कॉस बी. ओके, इथं मायनस आहे तर मायनसच येणार. ठीक आहे, परत कॉस ए येणार इंटू साइन बी येणार. हा फॉर्म्युला येतो, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला हा येतो. सो अप्लाय करा, ए म्हणजे हे, बी म्हणजे हे. सो व्हॅल्यू पुट करा. सो काय येतं बघा, मी इथूनच सांगतो तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ, हे वर लिहितो ना मी. सो साइन ए म्हणजे काय, दिस टर्म एक्स प्लस बी. ओके, कॉस बी इंटू कॉस बी म्हणजे काय, ए प्लस बी. ओके, हे मान्य. मायनस कॉस ए म्हणजे काय, एक्स प्लस बी. ओके, आणि साइन बी म्हणजे काय, ए प्लस बी. ठीक आहे, चला हे कट करतो. आता खाली काय राहिलं, कॉस एक्स प्लस बी राहिलं. मान्य, इथं dx येणार. सो आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि ही टर्म याच्या बरोबर डिवाइड करा, आन्सर लगेच भेटून जाईल तुम्हाला. सो इंटिग्रेशन ऑफ काय ना, साइन एक्स बाय बी
एक्स प्लस बी कॉस ए प्लस बी, ठीक है, अपॉन कॉस एक्स प्लस बी, ठीक है, मायनस तसाच कॉस एक्स प्लस बी आणि साइन ए प्लस बी. कन्सेप्ट मोठे येतात, ठीक आहे. इथं ह्याच्यासोबत डिवाइड करा कॉस एक्स प्लस बी आणि त्या बाहेर dx. बघा कॉस एक्स प्लस बी गेट कॅन्सल. सो साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी. साइन बाय कॉस दॅट इज द टॅन. ओके, चला काढ स्क्रीनशॉट लवकर, फास्ट मध्ये लवकर. झालं का? ऍडजस्टमेंट यायला पाहिजे तुम्हाला. ऍडजस्टमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे इंटिग्रेशन मध्ये. बघा आता I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता इंटिग्रेशन आतमध्ये येतो. सो साइन बाय कॉस दॅट इज टॅन. सो कॉस ए प्लस बी पुढे लिहितो कॉस ए प्लस बी इंटू टॅन लिहिणार, ठीक आहे. साइन बाय कॉस टॅन लिहिणार, टॅन एक्स प्लस बी, कारण दोघांचा अँगल सेम आहे. ओके, dx येणार म्हणजे. सो आता मायनस इंटिग्रेशन ऑफ हे कॅन्सल, साइन ए प्लस बी dx, ठीक आहे. सो आता हे पण रफ करून टाकतो. आता काय करायला बघा, कॉस ए प्लस बी हे कॉन्स्टंट टर्म आहे. सो मी कॉस ए प्लस बी पुढे लिहितो, ठीक आहे, हे पुढे लिहितो. लिहिलं इंटिग्रेशन ऑफ टॅन लिहितो, टॅन एक्स प्लस बी dx, ठीक आहे. सो मायनस साइन ए प्लस बी, ए पण कॉन्स्टंट आहे बी पण कॉन्स्टंट आहे म्हणजे पूर्ण फंक्शन कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. साइन ए प्लस बी इंटिग्रेशन ऑफ dx, ठीक आहे. सो आता सांगा कॉस ए प्लस बी इंटिग्रेशन ऑफ टॅन काय, तर इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक येणार, लॉग ऑफ सेक, लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस बी, ठीक आहे. हे असं मॉड टाका किंवा स्क्वेअर ब्रॅकेट टाका चालेल. आणि हे साइन ए प्लस बी तसाच. आणि इंटिग्रेशन ऑफ dx ची व्हॅल्यू काय, ते 1dx ची व्हॅल्यू काय, ती इथं 1 असणार म्हणजे तिथे x येणार प्लस सी. हे आन्सर नाही, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, टाइम बघू दे. झालं, चला 6 मिनिटात आलं का आन्सर. कॉस ए प्लस बी, यस 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 यस, ओके आले. काढ, फक्त हा एक्स पुढे लिहिले तेच चालेल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 ला बघा. आता हा लास्ट क्वेश्चन घेतो, त्याच्यानंतर क्वेश्चन नाही का 5th 6th 7th 8th 9th तो क्वेश्चन जो आहेत ना ते खूप मोठे मोठे सम आहेत, ठीक आहे. जर मी आताच जर एक क्वेश्चन घेतला तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला मला परत पहिल्यापासून सांगावं लागेल, ठीक आहे. मग मला डिफिकल्ट जाईल ते सांगायला, ठीक आहे. मग मी नेक्स्ट व्हिडिओलाच मी तिथून स्टार्ट करतो, म्हणजे 5वा 6वा 7वा 8वा 9वा क्लिअर करतो, ठीक आहे. सो आता हे समजून घ्या काय आहे. सो I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 साइन एक्स कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स dx आहे, ठीक आहे. सो dx इथे डिवाइडला लिहू नका, वर लिहा. ओके, सो आता बघा एक काम करतो मी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स करतो, ठीक आहे. कॉस स्क्वेअर एक्स का करायचं ते पण सांगतो. पहिला असा डिवाइड करून बघूया आपण, ठीक आहे. सो बघा आता I इक्वल टू न्यूमरेटरला पण कॉस स्क्वेअर एक्स नी डिवाइड करायचंय, ठीक आहे. 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स dx अपॉन इथे खाली पण साइन एक्स कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. इथे पण डिवाइड करायला लागेल तुम्हाला. ओके, आता हे मी एक्स्ट्रा दिलं, मग याला बॅलन्स करण्यासाठी हे पण मी एक्स्ट्रा दिलं, डिवाइडिंग केलंय. सो आता काय करणार, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट सेक स्क्वेअर एक्स dx अपॉन, आता हे याच्या बरोबर डिवाइड करा, हे याच्या बरोबर डिवाइड करा, म्हणजेच काय होणार साइन एक्स कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. सो हे असं येणार. काहीतरी राहिलंय का माझं याच्यात. सो 2 राहिलेलं 2. सो इथे माझा 2 राहिलेला यायचा, ठीक आहे. ओके, क्वेश्चन मध्ये इडिट करायला कसा, इथे 2 राहिलाय, सो इथे 2 येणार, इथे 2 राहिलाय माझा, सो इथे 2 राहिलाय,
बघा हे याच्या बरोबर डिवाइड करतोय, ठीक आहे. तेच म्हटलं काहीतरी राहिले. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, काही तर बाजू लिहू, बाजू लिहितो वाटलं सर. आय इक्वल टू काय ना मग इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx अपॉन बघा एक कॉस कॅन्सल, एक कॉस कॅन्सल. सो साइन बाय एक कॉस राहणार, साइन बाय कॉस इज नथिंग बट व्हॉट tan x, ठीक आहे. प्लस कॉस स्क्वेअर कॅन्सल, राहिला काय फक्त 2 राहिला, ओके. आणि dx तर लिहिलाय. मग आता मी एक काम करतो बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर tan x चं डेरिव्हेटिव्ह काय तर tan x चं डेरिव्हेटिव्ह येतं सेक स्क्वेअर x, ठीक आहे. सेक स्क्वेअर x प्लस 2 चं काय तर 0 येतं डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. म्हणजे ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे. सो मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. सो लॉग ऑफ tan x प्लस 2 हे मी डायरेक्ट लिहू शकतो, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन, किंवा मी ह्याला पुट करून पण सॉल्व्ह करू शकतो, ओके. जर तुम्हाला डायरेक्ट करायचं असेल तर मग प्रॉपर्टी लिहावा लागेल बाजूला, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट. सो बघा आता तिथून मी डायरेक्टच करतो, पुट करत नाही बसत, डायरेक्ट करतो, ठीक आहे. सो इथून बघा इथं स्टेप लिहितो त्याची. सो मी डायरेक्ट लिहू शकतो का आय इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन मी डायरेक्ट काढतो. सो लॉग ऑफ मॉड ऑफ tan x प्लस 2. कसं काय रे, मी डायरेक्ट आन्सर कसं काय काढलं, कारण ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. मग तुम्हाला रिझन लिहावं लागेल बघा, ब्रॅकेट मध्ये रिझन लिहावं लागेल. काय लिहिणार, इंटिग्रेशन ऑफ जर फंक्शन डिनॉमिनेटरला असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह वर न्यूमरेटरला आहे. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. सो tan x चं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x येतं आणि 2 चं 0 येतं, म्हणजे सेक स्क्वेअर x प्लस 0 सेक स्क्वेअर x येणार. सो सेक स्क्वेअर x आहे, ठीक आहे. सो dx मग ह्याचं आन्सर काय येतं, सो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. हे फॉर्म्युला लिहावं लागेल. सो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, ओके, म्हणजे लॉग ऑफ दिस टर्म tan x प्लस 2, ओके. ही व्हॅल्यू आहे. हे मी अगोदर पासून सांगत आलोय, हे करा शॉर्ट फॉर्म करा, ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर असेल तर लॉग ऑफ tan x प्लस 2 येणार. आलं, चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा आज व्हिडिओ मी एवढा स्टॉप करतो. नेक्स्ट जो आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडंसं जास्त नाही का टाइमचा असेल, कारण कसं आहे ती जरासा क्वेश्चन खूप मोठे आहेत. मे बी तिथं 3च क्वेश्चन शिकून होईल, मे बी किंवा 4 होतील, ठीक आहे. क्वेश्चन मोठे आहेत म्हणून जरासं स्लोली घेतोय, ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय.